नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया. महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात एकूण 5 टप्पे तयार केलेले आहेत. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर पाहून स्थानिक स्तरावर आणि जिल्हा पातळीवर निर्बंध शिथिल केले जात आहेत. मात्र मुंबईकरांना अद्याप निर्बंधांमधून सूट मिळताना दिसत नाहीये. मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी लागू केलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी या संदर्भातले आदेशही आता जारी केलेले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यातलेच निर्बंध मुंबईमध्ये कायम असतील. मुंबईमधला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 4.40% इतका आहे. मुंबईचा सध्या लेव्हल 3 मध्ये समावेश आहे. मात्र आधीचेच निर्बंध कायम राहणार आहेत. सर्वात कमी पॉझिटिव्हिटी रेट असणारे जिल्हे नेमके कोणकोणते आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया. भंडाऱ्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 1.22% इतका आहे. चंद्रपूरचा 0.87% इतका आहे. हिंगोलीचा 1.20% इतका कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आहे. इतर कोणते जिल्हे आहेत ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे याचाही आढावा आपण घेऊया. हिंगोली 1.20%, नांदेड 1.19%, जालना 1.44%. यानंतर आता सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणारे जिल्हे बघूया. कोल्हापुराचा पॉझिटिव्हिटी रेट 15.85% इतका आहे. रत्नागिरीमधला 14.12% इतका आहे. रायगडमधला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 13.33% इतका आहे. रायगड आणि सिंधुदुर्गचा आपण बघितलं. रायगडचा 13.33%, सिंधुदुर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट 11.89%, साताऱ्याचा पॉझिटिव्हिटी रेट 11.30% इतका आहे. या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सध्या. स्वाती, मुंबईमध्ये जे निर्बंध होते तेच निर्बंध कायम राहणार आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत जे नियम लागू केले गेलेले होते त्यात सध्या तरी कोणताही बदल किंवा शिथिलता दिली गेलेली नाहीये आणि इक्बाल सिंग चहल यांनी त्याबद्दलचे आदेश देखील काढलेले आहेत. स्वाती, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी नवे आदेश पारित केले आणि त्याच्यानुसार असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मुंबईतला पॉझिटिव्हिटी रेट हा कमी आहे. मुंबईतली ऑक्सिजनेटेड बेडची ऑक्युपन्सी म्हणजे ऑक्सिजनवर असलेल्या बेडची पेशंटची संख्या पण कमी आहे. असं असलं आणि आपण झोन 2 मध्ये जरी जात असलो तरी आपल्याला शिथिलता आणता येणार नाही मुंबईत. त्याची त्यांनी 3 कारणं सांगितलीत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं लोकलनं प्रवास करून लाखो लोक रोजच्या रोज येतात ते एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण आहे मुंबईमध्ये आत्ता पावसाचा जो इशारा आहे पुढल्या 2 ते 3 दिवसांसाठी, ही 2 कारणं जी आहेत. आणखी एक महत्त्वाचं अशा 3 कारणांसह त्यांनी असं सांगितलंय की यापुढे पुढचे आदेश येईपर्यंत मुंबईमधली जी काही व्यवस्था आहे म्हणजे मग ती दुकानांची असेल, ती मॉलची असेल, ती ये जा ती ट्रॅफिकची असेल, इतकंच काय पण लोकल ट्रेनची ही तशीच राहणार आहे पुढील आदेश येईपर्यंत. म्हणजे एका बाजूला आपल्याला याचा आनंद वाटतोय की आपण आता झोन 2 मध्ये आहोत, पण दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला शिथिलता मिळत नाहीये. त्यातल्याच जर त्यांनी महत्त्वाचं आणखी एक गोष्ट की लोकसंख्येची घनता म्हणजे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं ज्या मोठ्या प्रमाणामध्ये असे काही पॉकेट्स आहेत तिथे लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. जसं आपण अनेक झोपडपट्टी बहुल भाग बघितले, अशा भागांमध्ये विशेषतः कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची प्रमाण खूप जास्त असू शकतं आणि म्हणून या 3 कारणांसह आयुक्त चहल यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आधीचे नियम लागू आहेत तेच नियम पुढच्या आदेशापर्यंत लागू राहतील. त्यामुळे एका बाजूला आनंद आहे की आपल्याकडे रुग्णसंख्या कमी होते, पण दुसऱ्या बाजूला मात्र आपण त्याच झोनमध्ये आहोत आणि याचं दुःख तर आहेच. पण आपण बघू की लवकरच या संदर्भातला निर्णय कदाचित घेऊ शकतील. मुंबईतला जो पावसाचा अलर्ट आहे त्याचीही पार्श्वभूमी याला आहे. स्वाती, आणि आपण जर विचार केला रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होतीये, मृत्यूंचं प्रमाण कमी झालेलं आहे, या सगळ्याचा विचार करता खरं तर मुंबईकरांना अपेक्षा होती की कदाचित थोडीफार निर्बंधांमध्ये शिथिलता मिळेल, पण पालिका कोणताही धोका पत्करायला तयार नाहीये. कारण रुग्णसंख्या जर वाढली तर कदाचित धोका आणखी वाढू शकतो आणि त्याच दृष्टीनं हे जे जारी केलेले आदेश आहेत असंच म्हणावं लागेल. स्वाती, या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? आणि पावसाच्या इशाऱ्याबद्दल आपण बोललात, कदाचित या काळामध्ये लोकांनी घरी राहणं जास्त सुरक्षित आहे म्हणून देखील याबद्दलचा विचार केला गेला असेल. स्वाती, त्याबद्दल नेमकं काय सांगाल?
अजिंक्य, तू ज्याचा उल्लेख केलास ते अगदी योग्य आहे की मुंबईमध्ये झपाट्यानं कमी होणारी रुग्णसंख्या ही महत्त्वाची बाब आहे. आपण बघितलं की साधारणतः आदल्या दिवशी 686 इतके रुग्ण मुंबईसारख्या शहरात सापडले. म्हणजे आपण जेव्हा पीकची गोष्ट म्हणतो, रुग्णसंख्या सगळ्यात जास्त झाली होती ती 11,000 एका दिवसाला आली होती. आणि त्यानंतर ही संख्या अधिक वाढते की काय याची भीती वाटत होती, पण ती संख्या कमी झाली. सुदैवानं आता 700च्या आत रुग्णसंख्या आहे. आणि त्याचबरोबर धारावीसारखा अतिदाटीचा परिसर असेल किंवा बँड्रा वेस्ट सारखा अतिदाटीचा परिसर असेल, बँड्रा ईस्ट सारखा, की जिथे आता रुग्णसंख्या अत्यंत कमी आहे, ही दिलासाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर की जसं पावसाचा इशारा त्यांनी म्हटलेला आहे की पावसामध्ये एकतर शिथिलता आणली पूर्णपणे. तर आपल्याला माहिती आहे की लाखो लोक प्रवास करतील, पुन्हा मुंबईच्या दिशेने येतील आणि कदाचित रेल्वेमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजिंक्य, जरा एकदा फक्त मी व्हिज्युअल दाखवते. या क्षणाची पावसाची ही दृश्य आहेत. पुढच्या 3 तासामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईसाठी आहे. तसा तो 13 आणि 14 या 2 दिवसांसाठी आहे. पण आपण बघितलं की या पुढच्या 3 तासांमध्ये, कारण नावकास्ट वॉर्निंग जी असते, जी साधारणतः 2 ते 3 तासांसाठी व्हॅलिड असते, तर नावकास्ट या वॉर्निंग नुसार मुंबईतल्या काही पट्ट्यांमध्ये स्वाती, तुमच्याकडनं या संदर्भातली माहिती मी घेणारच आहे. पण तत्पूर्वी ब्रेकिंग न्यूज आपण प्रेक्षकांना दाखवूया. मुंबईला आता इशारा दिला गेलेला आहे, कारण पुढच्या 3 तासामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे. आणि या इशाऱ्यानुसार 3 तासात पावसाचा जोर वाढणार आहे. महापालिका सज्ज आहे. या 3 तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पहिल्याच पावसामध्ये मुंबईला चांगलं झोडपून काढलं गेलं होतं. अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. आणि या 2 दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातल्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. मुंबई पालिका सज्ज आहे. समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगतच्या परिसरांमध्ये नागरिकांनी जाणं टाळावं असं आवाहन पालिकेनं केलेलं आहे. अग्निशमन दलाची पूर आणि बचाव पथकं तैनात केली गेलेली आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांनाही पूर्वसूचना दिली गेलेली आहे. सगळ्या विद्युत सबस्टेशनसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढचे 2 दिवस काहीसे धोक्याचे आहेत आणि त्यासाठी म्हणूनच हा सगळा इशारा दिला गेलाय. सतर्कता बाळगलेली आहे. सर्व नियंत्रण कक्षांना देखील अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आपण स्वाती यांच्याकडे जाऊया. स्वाती, अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय. पुढचे 2 दिवस तर धोक्याचे असतीलच, मात्र त्यासोबतच पुढचे जे 3 तास आहेत, या 3 तासात काही भागांमध्ये अतितीव्र स्वरूपाचा तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेलाय. स्वाती, आपण दृश्य दाखवत होतात, काय नेमकी सद्यस्थिती? खरं तर अजिंक्य, त्याच दृश्यांसाठी मी चालत जात होते. आपल्याला या क्षणीची दृश्य आहेत जी दाखवणं गरजेचं आहे की आपण जर म्हणतो की मुंबईकरांनी घरी राहतात, ती का घरी राहा. आपण जरा चालत मी या संदर्भात बोलणार आहे की या क्षणी मुंबईमध्ये 3 तास हा पावसाचा इशारा आहे. आणि आता आपण बघितलं की बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. म्हणजे बाहेरनं येणारे जे लोक आहेत त्यांची संख्या पण फार मोठी आहे. आणि त्याचबरोबर कामाला बाहेर पडणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे. भले पावसाचा इशारा असला तरी प्रत्यक्षात मात्र लोक बाहेर पडतात आणि लोकांनी बाहेर पडू नये म्हणून पालिकेनं हा इशारा पालिकेनं म्हटलेला आहे की गरज असेल तरच बाहेर पडा. जसं पुढच्या 3 तासांसाठी अत्यंत धोक्याचा इशारा आहे. मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर 13 आणि 14 हे 2 दिवस तसं मुंबईसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या क्षणी पावसामुळे काय परिस्थिती मी तुम्हाला दाखवते. ही दृश्य तुम्हाला यासाठी बघणं गरजेचं आहे, कारण यावरून अंदाज येऊ शकेल जर या पावसामध्ये अधिक पाऊस पडला आणि जर मुंबईतल्या ज्या नद्या त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली तर लोकांच्या थेट घरात पाणी केवढं घुसू शकतं. ही बघा, ही आहे दहिसर नदी. कोणत्याही क्षणी अधिकचा पाऊस पडला तर या दहिसर नदीचं पाणी लोकांच्या घरात जाऊ शकेल, अशी ही परिस्थिती आहे. नॅशनल पार्कातनं येणारी ही नदी आणि या नदीला बाहेरचं येणारं हे मिळणारं असं पाणी, म्हणजे ही दृश्य आपण बघतोय थेट बोरिवली शहरातनं की पुढच्या जर काही तास आपल्याला माहिती आहे की जेव्हा अतिमुसळधार पाऊस पडतो तेव्हा मिठी नदी आणि त्याचबरोबर दहिसर नदी या जेव्हा धोक्याच्या पातळी ओलांडतात तेव्हा मुंबईमध्ये, म्हणजे मुंबई शहरामध्ये मिठी नदी तर मुंबई उपनगरामध्ये दहिसर नदी, या 2 नद्या महत्त्वाची भूमिका बजावतात. यांचं पाणी जेव्हा धोक्याची पातळी ओलांडतं तेव्हा मात्र
सगळीकडे पाणीच पाणी होतं. मुंबई उपनगरातले रस्ते बंद पडतात, लोकांच्या घरात पाणी जातं, अशी परिस्थिती असते. आणि जसं पुढचे 3 तास आपण म्हणतोय, पण पुढचे 3 तास नाही तर पुढचे 2 तास सुदैवानं शनिवार रविवार आलेला आहे, त्यामुळे तसंही कामाला बाहेर पडणाऱ्यांची गर्दी कमी आहे. पण तरीही बाहेर पडून मजा घ्यायची अशा लोकांची संख्या काही कमी नाहीये. आणि नदीची ही दृश्य बघा, जर गरज असेल तर तरच बाहेर पडा, कारण या क्षणी तुम्हाला तुमची घरातल्यांना गरज आहे. एखाद वेळ एखादी आपत्ती आली तर पटकन त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही कितीही तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सुरक्षित घरी राहता तरीही, कारण आपल्याला माहिती आहे की विजांच्या गडगडाटासह जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनेकदा वीज पडण्याची भीती असते. पाऊस अचानकपणे वाढला तर अडकण्याची शक्यता असते. आणि जसं आपण 13-14चा इशारा बोलतोय, मुंबई महानगरपालिकेनं NDRFच्या तुकड्या तैनात केल्यात. त्याचबरोबर कोस्टगार्डला, नेव्हीला या सगळ्यांना इशारा देण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला सगळे म्हणजे अगदी शनिवार रविवार असला तरी पालिकेची सगळी कंट्रोल रूम्स आहेत ती सगळ्या मनुष्यबळासह सज्ज आहेत. म्हणजे तुम्ही तुमचं मुंबई शहर, आपलं शहर हे व्यवस्थित सुरू राहावं, तुमचं जीवन आयुष्य व्यवस्थित राहावं म्हणून पालिकेचे सगळे कर्मचारी आपल्याला या क्षणी कामावर आहेत. आणि रविवारी ही सुट्टीच्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर असतील. पुन्हा एकदा अजिंक्य, दहिसर नदीची दृश्य दाखवून मुंबईकरांना सचेत करतोय आपण की काय आहे परिस्थिती मुंबई शहरातली. ही दहिसर नदी आहे, कदाचित आपण काही वेळाने मिठी नदी दाखवू आणि मग लोकांना समजू शकेल की आपण असं का म्हणतोय की महानगरपालिका असं म्हणते की धोक्याचा इशारा आहे, घरी राहा. अजिंक्य. बिलकुल बिलकुल. स्वाती, अशाच आमच्या सोबत राहा. आपण ही दृश्य तर दाखवतच आहोत प्रेक्षकांना, मात्र अनेक महत्त्वाच्या सूचना पालिकेनं जारी केलेल्या आहेत मुंबईकरांसाठी. त्या सूचनांचं पालन मुंबईकरांना पुढचे 2 ते 3 दिवस करावं लागणार आहे, कारण अतिवृष्टीचा इशारा दिला गेलेला आहे. पुढचे 2 दिवस महत्त्वाचे आहेत. पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी शक्यतो घराबाहेर पडू नये असं आवाहन पालिकेतर्फे केलं गेलं आहे. पालिकेनं या पूर्ण कालावधी दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये मुंबईकरांना यासाठी सज्जता देखील ठेवलेली आहे. कंट्रोल रूम्स हाय अलर्टवर आहेत. सोबतच NDRFची पथकं तैनात केली गेलेली आहेत. अग्निशमन दलाची पूर आणि बचाव पथकं जी आहेत ती देखील तैनात करण्यात आलेली आहेत. पूर्ण खबरदारी यावेळेला मुंबई महानगरपालिकेनं घेतल्याचं आपल्याला दिसतंय. हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा तर दिलेलाच आहे. 13 आणि 14 जून या 2 दिवसांमध्ये मुंबईत जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं पालिकेनं मनुष्यबळ आणि साधन सामुग्रीसह सुसज्जता ठेवलेली आहे. पाण्याचा उपसा करणारी उदंचन संच कार्यरत ठेवली जाणार आहेत. अग्निशमन दलाची पूर आणि बचाव पथकं तैनात केली गेलेली आहेत. आणि यासोबतच जर आपण बघितलं तर भारतीय तटरक्षक दल म्हणजे कोस्टगार्ड असेल आणि नेव्ही असेल यांना देखील पूर्वसूचना दिली गेलेली आहे. सगळ्या विद्युत सबस्टेशन्सना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या स्थलांतरासाठीची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिका सज्ज आहे, पण आता मुंबईकरांनी देखील आपली जबाबदारी ओळखायची आहे. घराबाहेर पडणं टाळायचं आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी वारी सोहळ्याबाबत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे खरं तर लाखो वारकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर यावर राज्य सरकारनं निर्णय घेतलाय आणि यंदाही वारी कोरोनाच्या सावटाखालीच साजरी होणार आहे. वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसनं जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. केवळ 10 पालख्या 20 बसेसनं पंढरपूरमध्ये पोहोचतील. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी दर्शनासाठी बंदच असणार आहे. देहू आणि आळंदी इथं 100 वारकऱ्यांना तर इतर 8 पालख्यांच्या प्रस्थानावेळेला प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची परवानगी असेल. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी 15 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या सावटाखाली ही यंदाची वारी देखील साजरी होणार असल्यानं यंदाच्या वर्षी सुद्धा वारकऱ्यांना घरातूनच आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. 10 मानाच्या पालख्यांनाच परवानगी सरकारनं दिलेली आहे. मोजक्याच वारकऱ्यांना प्रस्थानाच्या वेळेला परवानगी असणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा वारकरी आणि विठुराया दरम्यान निर्बंधांची भिंत असेल.
कोरोनाच्या सावटाखाली यंदाची वारी देखील साजरी होणार आहे। वारीवर निर्बंध असणार आहेत आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधनं अनेक वारकरी आहेत, त्यांच्यासोबत आपले प्रतिनिधी देखील आहेत आणि काही महत्त्वाच्या पालख्यांचे जे पालखी प्रमुख आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत। आळंदीहून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आहेत, त्यांच्यासोबत काही वारकरी आहेत। पंढरपूरहून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात आहेत, त्यांच्यासोबतही काही वारकरी आहेत ज्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे। सोबतच संत श्री मुक्ताई वारी पालखीचे जे प्रमुख आहेत रवींद्र महाराज आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच जर आपण बघितलं तर एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रमुख रघुनाथ बुवा कुलकर्णी देखील आपल्या सोबत आहेत। सर्वांचं मी स्वागत करतो आणि सुरुवातीला गोविंद आपल्याकडे येतो। गोविंद, आपण बघितलं तर यंदाच्या वारीवर देखील कोरोनाचं सावट आहे, निर्बंधांसह यंदाची देखील वारी होणार आहे। वारकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी पसरल्याचं समजलेलं होतं। वारकऱ्यांचं नेमकं याबद्दलचं काय मत आहे गोविंद, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? संपत्ती सोहळा न आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा। अजिंक्य, खरं तर जड अंतकरण आहे आत्ता या सगळ्या वारकऱ्यांचं, कारण की सलग दुसऱ्या वर्षी पांडुरंगाचं दर्शन यांना घरी बसून घ्यावं लागतंय। खरं तर वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि माझ्यासोबत जे हे सगळे आपण वारकरी बघतो आहोत, माऊली आहेत, शास्त्री आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दिंडी प्रमुख आहेत। खरं तर वारी हे परंपरा काय आहे ते आपल्याला सांगतात आत्माराम शास्त्री। अकारण करुणावर होणारे भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने, पण सध्या अवकृपेने म्हणावं लागेल, रात्रंदिवस जसं गोविंदादा म्हणाले, संपत्ती सोहळा नावडे म्हणाला। विश्वामध्ये जगत असताना सुखाच्या अनेक लोकांच्या अनेक कल्पना आहेत। भौतिक सुखामध्ये परिपूर्ण संसारामध्ये असलेली माणसंसुद्धा आषाढी वारीच्या निमित्ताने, कार्तिकी वारीच्या निमित्ताने सगळ्या वैभवाचा त्याग करून, सगळ्या संसारिक सुखाचा त्याग करून, धर्म, जाती, प्रांत आणि भाषा या सर्वांचा त्याग करून, व्यवस्थेचा त्याग करून मनाची अवस्था टिकवण्यासाठी सातत्याने गेली कित्येक वर्षापासून पंढरपूरची वारी करतायत। वयाच्या 16व्या वर्षी अखिल विश्वातील बुद्धिवानांनाही बुरळ पाडेल असं तत्वज्ञान ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं, तेच ज्ञानेश्वर महाराज उतारत्या भक्तीमध्ये सांगत असताना म्हणतात की माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुण वेदिले, गोविंदाचे गुण वेदिले। माणसाला गुणाचा वेध लागावा, अवगुणाचा लागू नये, अशी ही वारी आहे खरं तर। परंतु ती याही वर्षी होत नाही, कोरोनाचं सावट आहे। खरं तर परिस्थिती आपण जाणू शकतो, पण तरीही आत्ता भावना काय आहेत? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत शेगूचं पांडुरंग। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा ठेवा म्हणजे वारी आहे। भगवंताच्या प्रेममय ओढीने केलेला भक्तिमय प्रवास म्हणजे वारी। परंतु गेली ही अनेक वर्षाची ही दिव्य परंपरा 2 वर्षापासून खंडित होते। मागच्याही वर्षी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा झाला नाही। वारकरी थोडेसे सावरले या सगळ्या याच्यामधून, परंतु याही वर्षी तो होत नाही याची मनस्वी खंत वारकरी मनामध्ये आहे, जनसामान्यामध्ये आहे। कारण कोरोनाचं जरी संकट असलं तरी समग्र भारताने पाहिलं की पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये मोठमोठ्या सभा झाल्या। पाठीमागे हिंदू धर्माचा प्रचंड मोठा सोहळा कुंभ, तोही हरिद्वारमध्ये संपन्न होताना पाहिला। त्या पार्श्वभूमीवर वारी का नाही आहे? खरं तर अनेक वर्षापासूनचे वारकरी आपल्यासोबत आहेत, शामराव महाराज, आणि त्यांचे डोळे पाणवलेले आहेत, अंतकरण जड आहे। काय भगवंताची भेट, दर्शन होणार नाही, काय वाटतं? जसा लहान बालक आईपासून दूर झाल्यानंतर त्याची प्राण कासावीस होतात, त्याप्रमाणे आम्हा वारकऱ्यांची अवस्था झालेली आहे। 72 सालापासून मी वारी करतोय। वारी करत असताना आम्ही तहानभूक विसरतो, भजन करत चालतो। आईच्या मागे लेकराची हारी एका सूत्रदोरी ओढत असे। माऊलीच्या मागं अनेक भक्त येतात आणि सगळा प्रपंचाचं दुःख ते विसरून इथे येतात। आणि माऊलीच्या वारीमध्ये कोणची सुविधा नसते, माणसं कुठेही झोपतात, वारकरी झोपतात, पण कोणाला सर्पदंश होत नाही,
विंचू चावत नाही, आजारी पडत नाहीत. कारण का मूल सुरक्षित आईच्या कुशीत जगाची माऊली आहे आणि त्या माऊलीबरोबर आम्ही जात असतो. परंतु गेली 2 वर्षापासून आम्हाला वारी मिळत नाही. म्हणून चुकली या बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची आमची अशी अवस्था झालेली. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, तसे वाटुली माहेराची. तसं आमचं पंढरी आहे माझे माहेर साधनी, ओविया कांडणी गाऊ गीती. जशी मुलगी माहेराला आल्यानंतर विश्रांती तिला प्राप्त होत असते, त्याप्रमाणे आम्हाला वारकऱ्यांना पंढरपूरला गेल्यानंतर आमचे मायबाप पंढरपूर परमात्मा आणि दर्शन होतं आणि मन शांती लाभते. परंतु ही याही वेळेस खंड पडताना वारकऱ्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आले, डोळे पाणावले त्यांचे, कारण यंदाच्याही वर्षी थेट विठुरायाचं दर्शन त्यांना घेता येणार नाहीये. गोविंद, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपण आता यानंतर पंढरपूरला जाणार आहोत. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्यासोबतही काही वारकरी आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया या संदर्भातली ते देखील आपण जाणून घेऊया. वीरेंद्र, आपण जर बघितलं तर यंदाचा वर्ष देखील वारकऱ्यांना थेट पंढरपुरात येऊन विठुरायाचं दर्शन घेता येऊ शकणार नाहीये, पायी वारी होणार नाहीये. निर्बंध आहेत अनेक, कोरोनाचं संकट कायम आहे आणि हे संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाहीये. त्यामुळे राज्य सरकारही या बाबतीत धोका पत्करायला तयार नाहीये. वीरेंद्र, वारकऱ्यांचं यामुळे अंतःकरण जड झालेलं आहे, डोळे पाणावत आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया? निश्चितच वारकऱ्यांचं अंतःकरण जड झालेलं आहे. आपल्या सोबत पंढरपूरचे वारकरी संप्रदायाचे नेते आहेत, व्यापारी आहेत आणि पंढरपूरचे नागरिक आहेत. नक्की त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊया. काय सांगाल, काय नक्की प्रतिक्रिया आहे, काय वाटतं? या कालच्या दिलेल्या शासनाच्या निर्णयावर पूर्ण संप्रदाय हा मूळचा पहिल्यांदा विचार केला तर पूर्ण संप्रदायाची आणि पंढरपूर वासियांची खूप मोठी अशी नाराजी आहे. कारण तुकोबारायांचा एक अभंग आहे, संप्रदायाच्या दृष्टीने या वारीचा किंवा प्रत्येक वारीचाच विचार जर केला, तुकोबारांनी आषाढी वारीचा उल्लेख त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे. महाराज सांगतात की त्रिभुवनीचे वैभव सांडूनिया दुरी झालोसे भिकारी पंढरीचा. पंढरपूर क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुकोबाराय सांगतात त्रिभुवनातलं वैभव आम्ही सोडून दिलेलं आहे. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणेन त्याची चक्र पाणी वाटप आहे. प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा आषाढी कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची वाट त्या ठिकाणी स्वतः देव बघतो, त्याची चक्र पाणी वाटप आहे. प्रत्यक्ष भगवान आपल्या भक्तांना, आपल्या लेकरांना भेटण्याच्या त्या ठिकाणी साठी म्हणून तिष्ठत आहे. पण ती 2 वर्ष झाले या कोरोनाच्या कालावधीमुळं मागच्याही वर्षी आषाढी यात्रा होऊ शकली नाही, कार्तिकी होऊ शकली नाही, मागी नाही, चैत्री नाही, याही वर्षी मागी चैत्री आषाढी नाही. त्याच्यामुळं एक आई आणि लेकरू याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठा दुरावा शासनाने केला असं मला वाटतं. आपल्याकडं नामदेव महाराजांची पालखीची परंपरा आहे, काय असतं नक्की त्याच्या मागची भावना काय असते? यावर्षी ती खंडित होती, काय वाटतं? आषाढी वारी म्हणजे सकल संतांच्या पालख्या पंढरी क्षेत्रामध्ये येत असतात. सर्वच संत पंढरपूर क्षेत्रामध्ये येत असताना नामदेवरायांच्या पालखीची भूमिका अशी असते, एक नामदेवरायांचा वंशज म्हणून त्या ठिकाणी ही माहिती IBM डॉक्युमेंटच्या द्वारे मी सर्व त्या ठिकाणी सर्वीकडे प्रसारित करतो. नामदेवरायांच्या विचार जर केला तर नामदेवराय हे या पंढरपूर क्षेत्राचे वतनदार आहे. कारण नामदेवरायांचा अभंग आहे, वतन आमुची मिरा असं पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक, सेवा करू तेथे नित्य महाद्वारी, मामाची उदरी जागवणी. की एखादा साधा प्रकारचा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, एखादे मोठे नेते जर आपल्या गावी येत असतील तर त्यांना त्या ठिकाणी गावामध्ये घेऊन येण्याचं काम स्थानिक लोकलचे जे काही नेते आहेत, आमदार असतील किंवा जे काही त्या ठिकाणी नेते असतील त्यांचं ते काम असतं. किंवा एखादी मोठी व्यक्ती आपल्याकडे येणार आहे म्हणल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या घरी व्यवस्थित पाहुणचार त्यांचा व्हावा, त्यांना व्यवस्थित आणावं, याच्यासाठी म्हणून आपण जसं त्यांना पुढं त्या ठिकाणी सामोरं जाऊन वीरेंद्र, सगळे निर्बंध तर पाळावेच लागणार आहेत. म्हणजे किती जरी वाटत असलं की विठुरायाच्या दर्शनासाठी आपण पंढरपुरात पोहोचावं, विठुरायाचं दर्शन घ्यावं, मात्र तरी देखील काही मोजक्या वारकऱ्यांनाच ही परवानगी आहे आणि त्यांनाच फक्त तिथं पोहोचता येऊ शकणार आहे. त्यामुळं निर्बंधाची ही बेडी आहे एक प्रकारची, असं आपण म्हणूया. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आपल्या सोबत
संतश्री मुक्ताई वारीचे प्रमुख रवींद्र महाराज देखील आहेत, त्यांच्याकडे आता आपण जाणार आहोत. त्यांची नेमकी या संदर्भातली काय मतं आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत. माऊली जय हरी. हा खूप एक जड अंतःकरण करणारा हा एक प्रकारचा विषय आहे. गेल्या वर्षी देखील आपण बघितलं की कोरोनाचं संकट होतं, त्यामुळे देखील अनेक निर्बंधांसह या पालख्यांना परवानगी दिलेली होती. यंदाचंही वर्ष तसंच आहे, अनेक निर्बंध घातले गेलेले आहेत आणि मानाच्याच पालख्यांना फक्त परवानगी दिली गेलेली आहे. माऊली, काय नेमकं वाटतं त्याबद्दल? रामकृष्ण हरी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंगा. परमात्मानीच हे सगळं आपल्या भक्तांना सांगितलेलं आहेच. आणि त्यामध्ये सुद्धा दोन्ही चहाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी. शेकडो वर्षाची ही परंपरा सांप्रत काळापर्यंत या वर्तमान काळामध्ये चालू आलेली आहे संतांच्या कृपेने. वेगवेगळ्या ठिकाणावरून ही महाराष्ट्रातून पालखी सोहळे पांडुरंगाच्या दर्शनाकरता संतांच्या भेटीचा हा कार्यक्रम आणि सर्व महाराष्ट्रातील संत, त्यामध्ये त्रिक्षेत्र मुक्ताईनगर समाधी स्थळावरून तापी ते भीमातीर असा मुक्ताबाईंचा सुद्धा पालखी सोहळा दरवर्षी मानाच्या पालखीमध्ये हा जात असतो. स्वाभाविकपणे गेल्या अनेक वर्षाची परंपरा खंडित होते आहे. त्याचे शल्य आणि दुःख आणि त्या भेटीचा विरह हे स्वाभाविकपणे सगळ्या वारकऱ्यांकडे आहेत. आम्हाला सुद्धा तो आहे, कारण सर्वात आधी आणि लवकर निघणारा हा मुक्ताईंचा पालखी सोहळा मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील प्रामुख्याने खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा या 4 भौगोलिक विस्तीर्ण प्रदेशातून निघणारा एकमेव पालखी सोहळा आहे. या परिस्थितीतील सगळी वारकरी एखादी आषाढी एकादशी कधी आहे त्याला जवळजवळ 2 महिन्यापासून वेध लागले असतात. मुक्ताबाईंचा समाधी सोहळा वैशाख मध्य दशमीला असतो. त्या दशमीपासूनच सगळ्या सोहळ्याची तयारी होते. गेल्या 2 वर्षापासून या सोहळ्याला आपण सगळे विनमुख झालेले आहोत. पण तरी सुद्धा कोरोनाच्या महामारीमुळं आता हा सोहळा पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. पण व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. वारीची परंपरा, पायी वारी हा शब्द अभिगमन भक्तीमध्ये जे अंग आहे, जाणे आणि येणे, जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. वारीला जात असताना पायी जाण्याचीच परंपरा आहे. पण गेल्या 2 वर्षापासून या पायी वारीला खंडित करून आपण या गाडीने शासनाने आपल्या दिलेल्या निर्देशानुसार आपण जात आहोत. हा एक खऱ्या अर्थाने असं म्हणावं लागेल, कालाय तस्मिन्नमा, तो काळाचा महिमा आहे. भगवंताची इच्छा आहे. कदाचित संतांनी सुद्धा या संदर्भामध्ये संत साहित्यामध्ये काही अभंग मानसिक वारीचे केलेले आहेत. मला असं वाटतं, ऐशी पंढरी मनिजे ध्याती, म्हणजे आपण मानसिक वारी सुद्धा करू शकतो. तसे प्रत्यक्ष आपण विठुरायाची भेट घेणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे, घ्यायलाच पाहिजे. पण आता काळानुसार जर होत नसेल तर जर सर्वांच्या या संकटामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाचे, जसं सर्वांनी म्हटलेलं आहे, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आदिशक्ती या भागातील सर्व मोठं अधिष्ठान आहे. आणि मुक्ताबाई जर समजा जात असतील वारीला, आईसाहेब दर्शन करून येतील आणि नंतर आल्यानंतर आपण आईसाहेब दर्शन घेऊ आणि सगळ्या वारकऱ्यांना मुक्ताबाईच्या दर्शनाने पांडुरंगाचं दर्शन, चंद्रभागेचं स्थान, पंढरपूरची प्रदक्षिणा आणि हे सगळा हा सोहळा आपण आईसाहेबच्या दर्शनाने पार करू, अशी या परिसरातील वारकऱ्यांची मानसिक भावना आहे. वास्तविक आता वारी ही पायी व्हायलाच पाहिजे, पण ती नाही झाली. त्याला आता भगवंताची इच्छा समजून आपण ते सगळं सहन करायचं. नक्कीच खंत आहे मनात आणि ही खंत कायम राहील, कारण दुसरं हे वर्ष आहे, वारीत खंड पडतोय, पायी जाता येत नाहीये. वाखरीपासून पायी जाण्याची परवानगी जरी दिली गेलेली असली तरी मोजक्याच वारकऱ्यांना परवानगी मिळणार आहे. या सगळ्यामध्ये 10 मानाच्या पालख्या यामध्ये असतील आणि त्याही पालख्यांमध्ये मोजक्याच वारकऱ्यांना परवानगी असेल. यानंतर आपण संतश्री एकनाथ महाराजांच्या पालखी प्रमुखांकडे जाणार आहोत. रघुनाथ बुवा कुलकर्णी हभप आपल्या सोबत आहेत. माऊली जय हरी. खूप खरं तर नाराजी या सगळ्या निर्णयानंतर अनेक वारकऱ्यांमध्ये पसरलेली आहे, कारण यंदाचाही वर्ष असं असणार आहे की ज्या वर्षी विठुरायाचं थेट पंढरीत जाऊन दर्शन घेता येणार नाहीये आणि हीच खंत मनात आहे. पण कोरोनाचं संकट देखील आहे आणि दुसरी लाट आता हळूहळू ओसरती, अजून पूर्णपणे ओसरली देखील नाहीये आणि त्यामुळेच कदाचित राज्य सरकार अजूनही धोका पत्करायला तयार नाहीये. आपलं या संदर्भातलं नेमकं काय मत आहे? जय हरी. मी रघुनाथ बुवा गोसावी, पालखीवाले, श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख. की शासनाने सर्व चालू केलंय, सर्व शहरात मॉल्स, हॉटेल्स वगैरे सगळं चालू झालेलं, पण या वारीवरच निर्बंध आणलेले आहेत. असं सगळं चालू असताना वारीमध्ये आम्ही मोजक्या लोकात वारीची परवानगी मागितली होती.
आज 40 लोकांना आम्हाला जायला परवानगी दिली शासनाने. त्या 40 लोकात सुद्धा आमची वारी होऊ शकत होती. आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही सोय लावलेली होती. असं असताना शासनाने यावर निर्बंध घातले की वारी म्हणजे हा आमचा प्राण आहे. माझ्या वडिलाचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ, पंढरीशी जाऊ चला भेटू रुखमा विठ्ठला. ही पांडुरंगाला भेटण्याची जी आस ती बसमधून नाही, पायी वारी ही आमचा गाभा आहे. वारी हा प्राण आहे. पायी वारी जाणं हा आमचा प्राण आहे. म्हणून शासनाला विनंती की आम्हाला पायी वारी यावर्षी जाऊ द्यायला हवं. कारण की कोरोनाचं संकट तर आहेच. आम्हाला ज्यांचे व्हॅक्सिन झालेले आहेत, जे निगेटिव्ह आहेत, अशा वारकऱ्यांना कमीत कमी 40 लोकांपर्यंत जाऊ द्यायला पाहिजे. ही आमची नाथमारांची वारी ज्येष्ठ वद्य सप्तमी 1 तारखेला निघते. म्हणून शासनाला हे विनंती आहे की अजूनही शासनाने याचा पुनर्विचार करून कमीत कमी लोकांमध्ये, जी 40 लोक चालली त्या 40 लोकांमध्येही आम्हाला जाण्याची आम्ही तयार आहोत. शासनाने याचा पुनर्विचार करून आम्हाला पायवारी जाऊन द्यायची ही विनंती आहे. बिलकुल. आपल्या सोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग देखील आहेत आणि त्यांच्या सोबतही काही वारकरी आहेत. त्यांची देखील हीच मागणी आहे की सरकारनं पुनर्विचार करायला हवा. जर पश्चिम बंगालमधल्या निवडणुका होतात, सभा होत्यात आणि त्या सभांमध्ये मोठी गर्दी होते, ते चालतं, कुंभमेळ्याला झालेली गर्दी चालते, तर मग वारी मध्ये काय नेमकी अडचण आहे हा प्रश्न अनेक वारकऱ्यांचा आहे आणि त्याबद्दल त्यांचं मत देखील आपण जाणून घेतलं. आपण थेट नाशिकला जाणार आहोत. प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, वारकऱ्यांच्या पायामध्ये निर्बंधांची बेडी यंदाच्याही वर्षी आहे आणि यंदाची ही वारी जी आहे ती मोजक्याच वारकऱ्यांना त्यांच्या उपस्थितीत मानाच्या पालख्यांसोबत आणि बसमधनं प्रवास करून केली जाणार आहे. राज्य सरकारने निर्बंध जाहीर केलेले आहेत. अजित पवार काल त्याबद्दलची माहिती देखील देत होते, स्पष्टता त्याबद्दलची झालेली आहे. पण यानंतर वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रशांत, काय सांगाल त्याबद्दल? सावळ्या विठ्ठला तुझे नाम ओठी, नाम घेता तुझे. माऊली अजिंक्य, या आहेत भावना या वारकऱ्यांच्या. आज गोदा तीरावर सगळे वारकरी एकत्र झालेले, आणखी यांच्या भावना ज्या आहेत त्या बोलक्या आहेत. प्रत्येक वारकऱ्याला आस आहे विठुरायाच्या दर्शनाची. गेल्या वर्षी जाऊ नाही शकले, पण यंदा जरी जाता यावं हाच आहे प्रयत्न या वारकऱ्यांच्या. हा त्यांचा मृदुंग, या त्यांचा टाळ चिपळांचा निनाद आणि ही पखवाची साथ ही बोलकी आहे. ही सांगते की गेल्या वर्षी शिवशाहीने खरं तर एकदा गेली होती पालखी, पण यंदा सुद्धा पुन्हा शिवशाहीनेच जाणार. शिवशाहीला माथा टेकताना सुद्धा प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये हेच भाव होते, रे विठुराया आस तुझ्या दर्शनाची. नाही येऊ शकलो, नाही टेकू शकलो माथा तुझ्या दारी, तरीही याच माझ्या सपाता भाव माझा स्वीकारा. ही भावना होती प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये ज्यावेळेस तो शिवशाहीच्या माध्यमातून जात होता. हरिभक्त परायण डोंगरे नाना महाराज आपल्याबरोबर आहेत. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखीने तुम्ही अर्धयू, काय भावना आहे? यंदा सुद्धा नाना पालखी पायी जाऊ शकत नाहीये. खरं म्हणजे वारकऱ्यासाठी हा सगळ्यात जास्त दुःखाचा क्षण आहे. वारकरी कुठलंही दुःख सहन करू शकतो, अनेक आघात सहन करू शकतो, पण तो पांडुरंगाची भेट होत नसेल तर ते त्याला सहन होत नाही. वारकऱ्याच्या अशा भावना आहेत की पांडुरंगा तुझी पायी वारी होत नसेल तर मृत्यू दिला तर चालेल, पण तुझ्या चरणी दे आणि पायी वारी होऊ दे. दादा, हा कोणता संगम आहे? तसं बघितलं तर प्रत्येक नदीची धाव असे समुद्राकडे. आज गोदा तीरावरनं निवृत्तीनाथांची पालखी जाते पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरी. मुक्ताईनगरवरनं सुद्धा पालखी जाते तापी नदीच्या किनाऱ्यावरनं. म्हणजे सगळ्याच नद्यांना सुद्धा एकत्रित विठुरायाच्या पायाशी लीन होण्याची आस आहे. काय भावना? खरं सांगू का, होईन भिकारी पंढरीचा वार करी. ते भिकारी होईल पण पंढरीची वारी करेल. जीवनातलं सगळं सुख दुःख पांडुरंगाच्या चरणी समर्पित करायचं, त्याचं सुंदर मनोहर असं रूप आपल्या अंतःकरणात साठवायचं आणि त्या ऊर्जेने वर्षभर आपला संसार करायचा. ही वारकरी संप्रदायाची खरी भावना आहे आणि म्हणून वर्षाची वारी झालीच पाहिजे आणि पांडुरंगाच्या चरणी गेलंच पाहिजे, हा त्याच्यातला भाव आहे. मला असं वाटतं व्यवस्थेकडनं अवस्थेकडे जाणं म्हणजे वारी आहे. अत्यंत नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये वारकरी ज्या भावना व्यक्त करतात, आपल्या वाणीतनं निघालेले हे शब्द खरोखर प्रत्येक वारकऱ्याची भावना बोलकी देते. 14 जूनला पालखीचं प्रस्थान ठेवलं होतं. खरं तर 20 जुलैला आषाढीला सगळ्याच पालख्या त्या ठिकाणी पोहोचणार होत्या. आता 19 जुलैला हे प्रस्थान होतंय शिवशाहीवरनं. प्रयत्न तुमचे अजूनही सुरू आहे की मायबाप सरकार या मोठ्या आमच्या मायबापाकडे जाण्याची परवानगी दे. नाना, काय खरं सांगायचं म्हणजे तर
मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं, वारकऱ्यांनी समजून घेतलं. आत्ता कोरोनाचं संकट कमी झालेलं आहे. ऑलरेडी सरकारने सगळंच अनलॉक केलेलं आहे. आम्ही सरकारला सांगितलं आम्हाला 50 लोकात जाऊ द्या, दिवसा नसेल तर रात्री चालू द्या, ज्यांचे 2 डोस झालेले असतील त्याला येऊ द्या. तुम्ही म्हणाल तो पर्याय आम्ही मान्य करतो, पण आम्हाला निवृत्तीनाथांना घेऊन पायी जाऊ द्या, ज्ञानोबारायांना घेऊन पायी जाऊ द्या, तुकोबारायांना घेऊन पायी जाऊ द्या. पण सरकार आमच्या भावना मात्र समजून घ्यायला तयार नाही. वारकऱ्यांचा अंत पाहतोय, हे दुःख वारकऱ्यांना सहन होत नाहीये. वाखरीपासून पंढरपूरपर्यंत 1.5 किलोमीटर अंतर प्रतिकात्मक पायी चालण्याची परवानगी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कुठेतरी काही अंशी तरी वारकऱ्यांचा पायी जाण्याचा भाव हा पंढरपूरला पोहोचू शकतो. काय सांगाल? खरं म्हणजे तेवढ्याने पायी जाऊन होत नसतं. खरं वारकऱ्यांचा भाव असा आहे की प्रस्थानापासून तर दशमीच्या पर्यंत पायी जायचं, भजनाच्या गजरात जायचं, आनंद लुटत जायचं, देवाची आराधना करत जायचं आणि निवृत्तीनाथ ज्ञानोबारांच्या बरोबर जायचं, ही खरी भावना असते. वाखरीहून पायी जाणं हा तेवढा समाधानाचा विषय नाही, त्यातल्या त्यात सरकारचं बरं. त्यातल्या त्यात सरकारचं बरं, कधी याचं बरं कधी त्याचं बरं, पण जो भाव वारकऱ्यांच्या मनात आहे, की जो भाव प्रत्येकाच्या मनात आहे, खरं तर शेती आणखीन आता पडलेला पाऊस, मान्सून, एक नवीन लागवड करण्याची आता वेळ आलेली आहे. एक नवीन रुजवात करण्याची आता वेळ आली. आणखी तो कष्टकरी, शेतकरी हा सगळाच भाव असतो विठुरायाच्या दर्शनाची, तिथे माथा टेकायची. काय भावना आहे तो वारकऱ्यांच्या मनात? वारकऱ्याच्या अंतकरणात एकच भावना आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माझा संसार सुखाचा करण्याकरता माझ्या माहेराला जाईल. पंढरपूर हे माझं माहेर आहे आणि माझ्या पांडुरंगाला भेटेल आणि माझं सुख दुःख सांगून मी आनंदाने माझा संसार करायला येईल. आनंदाने संसार करायला येईल. काही शब्द, काही भावना या अत्यंत बोलक्या असतात, ज्या गावातल्या भाषेमध्ये संवाद साधला तो. असं म्हणतात की पांडुरायाच्या दर्शनाची आस जी असते तेच विचार व्यक्त होतात या अमोघ वाणीतनं. हीच आहे जादू खरं तर विठ्ठलाची. नाना, ज्या पद्धतीनं या भावना व्यक्त होतात, अभंग म्हणजे आपली परंपरा. तुमच्या या भावना, याच अभंगातनं आपण उभ्या महाराष्ट्राला पोहोचवूया. आता प्रत्येक वारकऱ्यापर्यंत या टाळ चिपड्यांचा निनाद, आणखीन ही पखवाजाची साध, हीच खरी महत्वाची असते. आणि या निनादातूनच वारकऱ्यांच्या भावना ज्या आहेत, प्रत्येक वारकऱ्याला नाही तर प्रत्येक भाविकाला आस आहे ती विठुरायाच्या दर्शनाची. आणखी हीच भावना व्यक्त होते या वारकऱ्यांच्या बोलक्या मुखातनं. या गोदावरीवर असलेला हा संगम आणि प्रत्येक नदीच्या माध्यमातून या वारकऱ्यांचा जोगवा, ही आस दर्शनाची विठुरायाला साकडं घालते की रे बापा, टेकू दे माथा तुझ्या दारी तुझ्या पायी. मायबाप सरकारनं यंदा तरी विचार करावा. कोरोना कुठेतरी कमी झालाय, निदान आता तरी अधिक संख्येनं वारकऱ्याला पायी जाण्याची परवानगी द्यावी. हीच आहे प्रत्येक माऊलीच्या मनातली आस. माऊली अजिंक्य. अगदी खरंय प्रशांत. आणि ही खंत व्यक्त होतीये, मात्र या सगळ्यासाठी म्हणून सरकारनं पुनर्विचार करावा अशी एक मागणी देखील होतीये. आपण पुन्हा एकदा प्रशांत तुमच्याकडे मी येणार आहे. आपण पुन्हा एकदा रघुनाथ बुवांकडे जाऊया, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया. माऊली, आपण ऐकलं, अनेक जे वारकरी आहेत अजूनही खंत व्यक्त करतायत, पण मनात आशा देखील आहे की सरकार कदाचित या गोष्टीचा पुनर्विचार करेल. आपण देखील म्हणालात की सरकारनं पुनर्विचार करावा. अनेक पर्याय जे दिले गेले होते त्या पर्यायांपैकी जे बहुमतानं मंजूर केले जातील किंवा मान्य असतील असे पर्याय द्यावेत. त्या दृष्टीनं या सगळ्या सोहळ्याची आखणी केली जाईल, या सगळ्या प्रवासाची आखणी केली जाईल असं देखील अनेक वारकऱ्यांचं मत आहे. सरकार खरंच याबद्दल पुनर्विचार करेल असं वाटतं? आशा आहे अजून मनात? अजून आशा मनात आहे.
अजून, कारण की आता आमच्या प्रस्थानाला 15 दिवस आहे. मुक्ताबाईंचं प्रस्थान आता 14 तारखेला होतंय, पण बाकींच्या सगळ्या पालख्यांचं अजून प्रस्थान व्हायला साधारण 15 दिवस अंत आहे. सरकारने यासाठी पुनर्विचार करावा. मुक्ताबाईंचा प्रवास खूप लांबचा आहे, त्यामुळे मुक्ताबाई 14 तारखेला निघतायत. आमचा असा विश्वास आहे की अजूनही शासन पुनर्विचार करील आणि सीमित लोकांमध्ये आम्हाला परवानगी देईल. कारण की ही आमची वारी, ही पायी वारी संतांबरोबर पायी जाण्यात ही मुख्य गाभा आहे वारकरी संप्रदायाचा. कारण की वारी ही नाथ महाराजांपासून चालू झालेली आमची, ज्ञानेश्वर महाराजांपासून तिकडे चालू झालेली, मुक्ताबाईंनी चालू केलेली आहे, सगळ्या संतांनी ही वारी चालू केलेली आहे. पांडुरंगाची भेट ही भेट झालीच पाहिजे. आषाढी कार्तिकी विसरू नको मज हे जसं आहे त्याप्रमाणे आम्ही इतर शासनाला काहीच मागितलेलं नाही आतापर्यंत. आम्ही शासनाबरोबर चाललोय आतापर्यंत. गेल्या वर्षी शासनाला आम्ही जास्त हे केलं नाही, की गेल्या वर्षी सुद्धा व्हॅक्सिन नव्हते, औषध उपचार नव्हते, त्यामुळे शासनाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलं. 20 लोकांमध्ये गेलो. आताही 40 लोक शासनाने बसनी जाण्यास परवानगी दिली, पण ते 40 लोक आम्हाला पायी जाऊ द्या. शासन 40 लोकांना जे पोलीस बंदोबस्त करणार तेवढाच बंदोबस्त आम्हाला बरोबर, कारण की 40 लोकांना शासन 100 लोक बरोबर देणार पोलीस बंदोबस्त. तो 100 पोलीस बंदोबस्त आमच्या बरोबर दिला तर आम्ही रात्रीचा प्रवास करू. शासन सांगेल त्या नियमामध्ये जाऊ, पण बंदी नको. कारण की वारी ही वारी झालीच पाहिजे, ही वारकऱ्यांची भावना आहे. नक्कीच माऊली, असेच आमच्या सोबत तुम्ही राहा. आणखी काही मुद्दे आहेत ज्याबद्दल आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. आपण ऐकलं, अनेक वारकऱ्यांचं हेच मत आहे की सरकारनं पुनर्विचार करावा. पुन्हा एकदा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी, सगळे नियम पाळायला आम्ही तयार आहोत, पण बसनं परवानगी देण्याऐवजी पायी वारी करण्याची परवानगी दिली जावी. फक्त वाखरी ते पंढरपूर 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि या अंतरापुरतीच फक्त परवानगी दिली गेलेली आहे. समाधान त्यामुळे होणार नाही, दिलासा मिळणार नाही. पायी वारी करायची असते, त्याचं समाधान वेगळं असतं. विठुरायाच्या भक्तीची, भेटीची आस असते. बसनं ज्या वेळेला सगळ्या निर्बंधांसह प्रवास करायचा असतो त्यावेळेला वारी केल्यासारखं वाटत नाही, असं देखील अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. आपण या बुलेटिनमध्ये इथंच थांबणार आहोत. मात्र याच महत्त्वाच्या मुद्द्यावर पुढच्याही बुलेटिनमध्ये आपण राहणार आहोत. अनेक इतर भागातल्या वारकऱ्यांची देखील प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.